म्हणून कोणाला तुच्छ लेखायचं नाही. आणि तुम्हाला जर कोणी तुच्छ लेखत असेल तर तुमची वेळ आली आहे उंच होण्याची. कारण जेव्हा परमेश्वर देईल तेव्हा सगळ्यांचे तोंड बंद होतील. जेव्हा परमेश्वराचं लक्ष येईल तेव्हा सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे राहील. म्हणून तुच्छ जाणणाऱ्या व्यक्तीला किंवा तुच्छ समजणाऱ्या व्यक्तीला देव तुच्छ समजत नाही. देवाची नजर आपल्याकडे पाहायची तशी नाहीये जशी माणसं पाहतात. देव तसं आपल्याला लेखत नाही जसे माणसं लेखतात. परमेश्वराला आपण जसे आहेत तसे हवे आहोत. कोण तयार आहे तर जसं आहे तसं देवाला समर्पण करायला. होय प्रभू माझ्यामध्ये हा कमी है ना. सुनांमध्ये पण भेदभाव होतो. माझी सून लय काम करते, माझी सून काही काम करत नाही है ना. ते झालं सासूचं बघणं. देवाचं बघणं वेगळं आहे ना. मार्था आणि मरियम बायबल मध्ये लिहिलंय. मरियम येशूच्या पायाजवळ होती आणि मार्था काय करत होती? स्वयंपाक करत होती, काम करत होती, थकली होती. देवाने दोघांना तुच्छ नाही लेखलं. बायबल काय सांगतं? तू करते ते चांगलंच करतेय, पण हिने जो वाटा निवडलाय तो उत्तम निवडलाय. जर एखादी स्त्री काम कमी करते पण प्रार्थना करते, आपण कधी कधी काय म्हणू की हिचं तर सतत प्रार्थना असतं, पण परमेश्वराचं लक्ष तिच्याकडे बघण्याचं वेगळं आहे. मरियमकडे बघण्याचं लक्ष वेगळं आहे परमेश्वरात. जो भेदभाव मनुष्य करतो तो देव करत नाही. जो भेदभाव मनुष्यामध्ये तो देव करत नाही. हालेलुया.